सगळ्यांना नमस्कार. मी आहे प्रिया आणि आज आपण साऊथ इंडियामधला खूपच फेमस आणि सगळ्यांचा आवडता घी काराम डोसाची रेसिपी बघणार आहोत. गरमागरम डोश्यावर झणझणीत लाल तिखटाची चटणी आणि तुपाचं एक सुंदर धार, एकदम भन्नाट कॉम्बिनेशन. चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला इथे आपण डोश्याचं पीठ तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इथे 1 वाटी उडीद डाळ, 2.5 वाटीपर्यंत तांदूळ आणि यामध्येच 1 चमचा मेथीचे दाणे घालायचे आहे. यानंतर यामध्ये पुरेसे पाणी घालून डाळ आणि तांदूळला कमीत कमी 2दा चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचं आहे. डाळ आणि तांदूळ हे धुवून घेतल्यानंतर परत यामध्ये पाणी घालायचं आहे आणि यावरती झाकण लावून 6 ते 7 तासासाठी आपण हे भिजवत ठेवून देऊ. इथे 6 ते 7 तासानंतर आपण बघूया, डाळ आणि तांदूळ हे चांगल्या प्रकारे भिजले गेले आहेत. आता एका वाटीमध्ये पाव वाटीपर्यंत जाड पोहे घ्यायचा आहे. पोहेला स्वच्छ असं पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत आणि त्यानंतर यामध्ये परत पाणी घालायचं आहे आणि 5 मिनिटासाठी पोहेला पाण्यामध्ये भिजवत ठेवून द्यायचं आहे. 5 मिनिटानंतर पोहे हे चांगल्या प्रकारे भिजले गेले आहेत. आता डाळ आणि तांदूळ असलेल्या भांड्यामध्ये पोहे टाकायचं आहे. आता हे भिजवून घेतलेले डाळ, तांदूळ आणि पोहे थोड्या प्रमाणात मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे. यामध्येच थोडंसं पाणी टाकायचं आहे. डाळ आणि तांदूळ भिजवलेले पाणी तेच यामध्ये मी टाकत आहे. आता हे मिक्सरला लावून होईल तेवढं बारीक असं वाटून घेणार आहोत. तर अशा प्रकारे मिक्सरमधून एकदम स्मूथ असं बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे. बॅटर इथे बनवून तयार झालेला आहे. आता या बॅटरला आपण फर्मेंट करून घेणार आहोत. त्यासाठी यावरती झाकण लावून रात्रभर किंवा 7 ते 8 तासासाठी आपण हे ठेवून द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी इथे दाखवत आहे. बॅटर हे छान असं फर्मेंट झालेलं आहे. चमचेने एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. डोसा बनवण्यासाठी जितकं बॅटर मला लागणार आहे तेवढं बॅटर मी एका भांड्यात काढून घेणार आहे आणि उरलेल्या बॅटरवरती झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी परत आपण डोसे हे तयार करून घेऊ शकतो. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. बॅटर इथे घट्ट असल्यामुळे थोडंसं यामध्ये मी पाणी घालत आहे. चमचेने हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. तर बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघू शकता. जास्त घट्टसुद्धा नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही, तर अशा प्रकारे असायला पाहिजे. बॅटर इथे बनवून तयार आहे. आता आपण लाल चटणी तयार करून घेऊ. लाल चटणी बनवण्यासाठी इथे मी 20 ते 25 पर्यंत लाल मिरच्या घेतली आहे. याला पाण्यामधून एकदा धुवून काढून घ्यायचं आहे आणि यानंतर यामध्ये पुन्हा पाणी घालायचं आहे आणि 30 मिनिटांपर्यंत आपण हे पाण्यामध्ये भिजवत ठेवून देणार आहोत. 30 मिनिटांनंतर मिरच्या हे पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे भिजले गेले आहे. मऊ असं तयार झालेले आहेत. भिजवून घेतलेले हे मिरच्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये एक मोठा कांदा कट करून घालायचा आहे. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून बारीक असं वाटून घेणार आहोत. तर हे बघा, लाल चटणी इथे बनवून तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे बारीक असं वाटून घेतल्यानंतर हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. मस्त अशी लाल चटणी हे बनवून तयार झालेली आहे. तयार झालेली ही चटणी आपण बाजूला ठेवून देऊ. आता दुसरीकडे आपण शेंगदाण्याची चटणी हे तयार करून घेणार आहोत. शेंगदाण्याची चटणी हे तयार करण्यासाठी गॅसवरती कढई ठेवायचा आहे. यामध्ये 1 वाटीपर्यंत शेंगदाणे घालायचं आहे. इथे आपल्याला गॅसची आच कमी करायचा आहे. कमी आचेवर शेंगदाणे हे चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहोत. शेंगदाणे भाजून घेताना थोडंसं वेळ लागणार, पण कमी आचेवरच आपल्याला शेंगदाणे हे भाजून घ्यायचं आहे. त्यामुळे शेंगदाणे हे चांगल्या प्रकारे भाजले जाणार. शेंगदाणे हे चांगल्या प्रकारे भाजून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. चटणीला जितकं तिखट लागतो त्यानुसार इथे हिरवी मिरची घेतली आहे. यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि हिरवी मिरची देखील चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतवून घेणार आहोत. मिरच्या इथे लाईट असं परतवून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवून देऊ. परत त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. यामध्ये पाव चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा उडीदचा डाळ घालायचा आहे. हे थोडंसं परतवून घेऊ आणि यानंतर यामध्ये 2 सुक्के हिरवी मिरची आणि 7 ते 8 कढीपत्त्याचे पाने घालायचं आहे. थोडंसं हे परतवून घेतल्यानंतर गॅसची आच इथे बंद करायचं आहे. तर चटणीसाठी तडका हे बनवून तयार आहे. आता मिक्सरच्या जारमध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे घालायचं आहे. त्यावरील टरफले हे काढून घेतले आहेत. सोबतच यामध्ये परतवून घेतलेली हिरवी मिरची, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं चिंच, चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरमधून बारीक असं वाटून घेणार आहोत. चटणी हे तयार करून घेताना एकदम घट्टसुद्धा नाही आणि एकदम पातळसुद्धा नाही, तर अशा प्रकारे चटणी हे इथे तयार करून घ्यायचं आहे. चटणी तयार करून घेतल्यानंतर हे चटणी आपल्याला 2 भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे.
आता यापैकी आपण एक चटणीला आपण तडका देणार आहोत. तयार केलेले तडका या चटणीमध्ये टाकायचा आहे आणि चमचेने चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आणि दुसरी चटणी आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे. आता आपण डोसे बनवण्यास सुरुवात करूया. आता गॅसवरती डोसा पॅन ठेवायचा आहे. इथे मी नॉनस्टिक पॅन वापरत आहे. थोडंसं तेल लावून पुसून घेत आहे. तव्याला इथे मध्यम आचेवर गरम करून घ्यायचा आहे आणि यानंतर गॅसची आच कमी करायचा आहे आणि तयार झालेला बॅटर तव्यावरती टाकायचा आहे आणि चमचेने एकसारखं फिरवून घेणार आहोत. हे डोसा तयार करताना एकदम पेपरसारखा पातळ डोसा तयार न करता थोडंसं जाडसरच डोसा इथे आपण तयार करून घेणार आहोत आणि डोसाचा वरील भाग हे पूर्णपणे सुकल्यानंतर आता या डोस्यावरती 1 चमचा लाल चटणी, 1 चमचा शेंगदाण्याची चटणी ज्याला आपण तडका नाही दिलं आणि यावरती 1 चमचा तूप सोडायचं आहे. आता चमचेने एकसारखं असं पूर्ण डोस्यावरती पसरून घ्यायचं आहे. परत यावरती 1 चमचा तूप आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि मध्यम आचेवर डोश्याला चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत. तर गरमागरम हे डोसा खाताना इतकं जबरदस्त लागतो की डोसा बनवण्यासाठी बॅटरसुद्धा उरणार नाही, इतकं जबरदस्त डोसा हे बनवून तयार होते. डोस्यावरील भाग हे ब्राऊन झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. तर घरच्या घरी साऊथ इंडियन रेस्टॉरंट स्टाईलमध्ये घी कारम डोसा इथे बनवून तयार आहे. क्रिस्पी, मसालेदार आणि एकदम स्वादिष्ट. विश्वास करा आणि एकदा नक्की ट्राय करा आणि ट्राय करून बघितल्यानंतर तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर हनीप्रिया खजाना चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.